पोरांना शिकवलं पण पोरं म्हणली ही आम्हाला हे काम नको. त्या कामाला लय कुठे पैसे मिळायचे, 5 रुपये हजेरी मिळायची. बैलानं नांगरलेलं चांगलं, पण आता बैल चालवायला नको म्हणते. सगळी शाळा शिकलेली बैल कोणी हाणायची. तुमच्या माघारी आता कोण करणारच नाही आता. नाही कोण करणार. पोरं करत नाही ती म्हणल्यावर दुसरं कोण करणार आहे. शाळा कमी असायची, सगळी अडाणी माणसं. मग जी असं मोठं होईल तसं ते सुतार काम केल्याशिवाय जमत नव्हतं. जसं तुम्ही काम करता अजून कोण आहे का काम करणार तुमच्यासोबत दुसरं कोण? दुसरं चुलतं ही होतं की. होय. चुलते पण करायचे काय काम? चुलतं पण काम करायचं. बर. चुलतं ही तर माझ्या जोडीलाच असायचं. बर. ती आता बंद झाल्यात. कधीपासून काम करताय का तुम्ही? आता लय दिवस झाले. होय. कसं काय शिकला तुम्ही? शिकायला काय वडिलांचं बघूनच शिकलेलं. कुठं करायचे वडील काम? वडील घरी काम करत होते. त्यांचं तुम्ही बघूनच शिकला काय? हा बघूनच. काय काय बनवायचे वडील? वडील बनवायचं, टिप्पण बनवायचं, कुळव बनवायचं, सगळी कामं हे वडील करत होत. होय. वडिलांना कोणी शिकवलं होतं? वडिलांना त्यांच्या वडिलांनी शिकवलं. होय. बर. म्हणजे तुमच्या आजोबांनी? आजोबांनी. तुम्ही बघितलं का तुमच्या आजोबांना? बघितलं की. होय. आजोबा सुद्धा शिकवत होता आम्हाला काम करताना. बघितलं तुम्ही? होय. बर. काय नाव होतं वडिला आजोबांचं नाव काय होतं? दिगंबर. बर. दिगंबर धोंडी सुतार. होय. आणि कुठं सुतार काम कुठं करायचे ते? सुतार मळ्यात. होय. बर. आजोबा कामाला लय हुशार होतं. बर. आजोबा इमारतीची बी कामं करत होतं, अवतांची बी करत होतं. बर. इमारती काम काय काय सांगितलं? काय इमारतीची कामं ती पहिले लाकडी इमारती असायच्या, ती लाकडी इमारतीची सगळी ते कामं करत होती. तुम्ही जात होता, गेलता का त्यांच्यासोबत? त्यांच्यासोबत गेलोच की. इथं गावातच त्यांची कामं चालू होती. कोणाचं घर होतं आठवतंय का तुम्हाला काय? घर वे घर नाही आठवत. आणि किती पैसे मिळायचे त्या कामाला? त्या कामाला लय कुठे पैसे मिळायचे, 5 रुपये हजेरी मिळायची. बर. आधी 4 रुपये 5 रुपये अशी हजेरी कमी. आणि परवडायचं का मग तेवढ्यात ते? परवडायचं का ते? तेवढेच आता परवडायचं, मग काय करायचं दुसरं. आणि ती पहिलं धान्य पण देत होती ना, पैसे कमी असताना धान्य मिळायचं ना? धान्य देत होती. होय. काय काय द्यायची हो धान्य ती? ज्वारी द्यायची, गहू द्यायची. पहिल्या खपल्या असायच्या ती पण देत होती. बर. गहू त्यांच्या जी पिकते ती द्यायची. बर. मग तुम्ही शाळेत वगैरे गेला नाही का? शाळेत नाही गेलो. का? उगाच थोडी 3री पत्र गेलो, तिथनं पुढं नाही गेलो. का बरं गेला नाही? गरिबी असायची, अडचणी यायच्या. बर. म्हणजे घरी हाताखाली काम करू लागायचं? हाताखाली काम करू लागायचं वडिलांच्या. बर. वडिलांनी चालवा नव्हतं दिलं, आम्हीच ते घ्यायचो. वडील इकडे तिकडे गेले की ती घ्यायचं चोरून. वडील म्हणायचं पायाला लागल, हाताला लागल, ती घेऊ नका, धारा असती जास्त.
की इकडे तिकडे गेले की घ्यायचं. बर काय काय हातर काय काय असेल जरा नाव सांगाय मला. तुम्ही जी हातातलं आहे ते हातर त्याला काय म्हणायचं? ह्याला किकर म्हणायचं, बर ह्याला पटाशी म्हणायचं. हा अजून काय काय असतील हातर? इकडच्या हातात आहे ही वाकास म्हणायचं. बर हम्म. आता तुम्ही काय बनावं लागलाय ती? ही कुळू बनवायला लागलोय. होय हम्म. बर म्हणजे जसं तुम्हाला कळायला लागलं तेव्हापासून तुम्ही बनवताय. होय. बर पहिल्यापासून हितच आहे का? पहिल्यापासून इथंच आहे. दुकान काय टाकलं नाही का तुम्ही? दुकान नाही टाकलं. होय सगळं सामान हे पिढीचं ठेवायचं का? पेटीत ठेवायचं. बर पेटी इथे ठेवायची का घरी न्यायची? घरी का कशाला न्यायची? हा पैसे मिळते का तुम्हाला यात चांगलं? मिळतेत की. होय हे पोटापुरतं तर राहतंय का तुम्हाला? मिळतंय का? पोटापुरतं राहतं कवा कमीच बी पडतं. होय हम्म. मग तुम्ही तुमच्या पोरांना शिकवलं का होई? पोरांना शिकवलं पण पोरं म्हणली आम्हाला हे काम नको. बर पोरांना नाही का आवडलं काम ते? नाही आवडलं. बर ही कष्टाचं काम आहे म्हणली ही नको. बर मला जरा तुमच्या आजोबा बरोबरच्या वडिलांबरोबरच्या जरा आठवणी सांगाय. तुम्ही कसं शिकला, लाकडं कशा आणत होता, कुठं आणायची लाकडं, ते काय करतो सांगा जरा. सांगा ती. लाकडं का शेतकरी घेऊन यायची. बर हम्म. हा त्यासनी कशी लागतील तशी ती शेतकरी आणायची. त्याला लाकडं आणल्यानंतर मग आपण काम करायचं. होय हम्म. आता ही खालचा कुडवा आहे ना तुम्ही बनवताय ती, हां. किती वेळ लागतो याला बनवायला? ह्याला 1 दिवस लागतो. होय हम्म. एका दिवसात बनतंय ते? होय. ती कुडव परत त्याला ती दांडी पण बसवायची ना, हां. कुडवाची दांडी. आणि मग बाजारला वर इकडे तिकडे फिरता का तुम्ही? बाजारला होय. हा बाजारला कशाला? आता ही तुम्ही एखादं काय म्हणायचं त्याला, हे बनवले काय तरी विकायला वगैरे का जसं येईल तसंच बनवता? नाही नाही, ही शेतकऱ्याचं असते त्यामुळे त्यांनी करायला टाकलेलं असते. बर ते तयार झाले का घेऊन जाते. बर 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 तुम्ही बाजार करत नाही काय असं काय? नाही. एका ठिकाणी बसून? एका ठिकाणी ती इकरीला मांडत नाही. हा 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 हा. आता बघा ट्रॅक्टर आलीत बरोबर आहे, ट्रॅक्टरनं नांगरलं जातं किंवा मग ते पहिल्यासारखी ती बैलगाडी बंद झाली. ती बंद झाले. काय वाटतं तुम्हाला? हं. हा? ट्रॅक्टरनं नांगरलं चांगलं का हे कोळवण नांगरलं चांगलं? ह्या लाकडं या बैलानं नांगरलेलं चांगलं, पण आता बैल चालवायला नको म्हणते. होय. सगळी शाळा शिकलेली बैल कोणी हाणायची. हा, हा, हा. त्यामुळं बैल मस्त त्या शेतकऱ्याला पाळं वाटते ती, पण हाणणार माणूस नाही. होय. हां. म्हणताना बैल कमी झाली. हा, हा. काय काय बनवलं जरा सांगाय मला. आता जसं ही कोळवा बनवलं तुम्ही, अजून काय काय बनवता? बैलाला लागणारी अवजारे थोडी सगळी बनवता येते. ती टिपण, कुळव, हा, नांगूर, हा. कुळपी, बर. हां, त्यांची जू शिवळा सगळं बनवायचं. होय. हां. बैलगाडी बनवता येते तुम्हाला? बैलगाडीचं अगोदर बनवत होती. होय. होय. त्यात बैलगाड्याच कमी झाल्या. होय. लाकडी बैलगाड्या होत्या पहिल्या. हा, हा. ते नाही का बनवत तुम्ही? आता ती बंदच झाले काम. होय. अगोदर बनवले त्या. मग ही बनवण्यासाठी लाकड कशी वापरता हो तुम्ही? बाबळ. बर. बाबळाशिवाय दुसरं नाही लाकूड. फक्त बाबळच? बाबळ काय वापरता? बाबळ कठीण असते. बर. बाबळच लाकूड टेकायला चांगलं आहे काय? टिकायला चांगलं असतं. होय. लवकर खराब होत नाही ती? लवकर खराब होत नाही. होय. जरा मला ती ही सांगा, ही पहिली लोक शेतीवर कशी करायची? शेती बैलाखंडच करायची पहिली. बर. नांगरायचं, पाळ्या घालायच्या, सऱ्या सोडायच्या, पेरायचं, हा. सगळं करत होती. बर. हे आता ट्रॅक्टर झाले आता, पण ती पहिलं सगळं बैलानंच नांगरट करायची. हा. 2 बैलाला नाही ओढणं तरी 5-6 बैल झुपायची. बर.
तुम्हाला शेती होती का? शेती होती की. होय. तुम्ही नांगर वगैरे चालवलंय का? पेरण्या वगैरे केले का तुम्ही? होय. बर. किती बैल होती तुमची? 2 बैल होती. बर. काय नाव काय होते तुमच्या बैलाची? आठवणीत राहते ती तेव्हा. नाही का तुम्ही? बर. जीव लावत असाल बैलांना? जीव लावतो. किती दिवस बैल होती तुम्ही पाळलेली? एक 5-6 वर्ष होती. होय. हम्म. कधी शिकला तुम्ही बैल नांगर हाणायला? किती वर्ष शिकला हो? नांगर हाणायला एक 10-15 वर्षात त्या पाठीमाग होते की चालू. किती वय आहे? तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा नांगर हाणायला त्यावेळेस तुमचं वय किती होतं? वय होते की 15-16. होय. हम्म. जे कळायला लागला त्यावेळेस तुम्ही शिकला. हा. वडील काय कर म्हणले का तुम्हाला सुतार काम? हम्म. सुतार काम कर म्हणले का वडील? सुतार काम वडील बी कर म्हणले. हा. आम्हाला बी नाद लागला मग कामाचा. हा. आम्ही बी करायला लागलो. बर. तुमचं शिक्षण तर नाही झालं, मग कसं काय तुम्हाला ते जमलं होते? शिक्षण नाही झालेलं आहे. मग शाळेतलं शिक्षण कमी. कसं काय जमलं तुम्हाला ते? कुठलं लोक येतात तुमच्याकडे आता हातेरे बनवायला? हातेरी बनवायला येते ती डिगंची पासनं इकडं लिंबोड्यापासनं लांब लांब नाही येते. होय. हम्म. मुलाकडे तीच घेऊन येतात का? हा, लाकडं तीच घेऊन येते. बर. त्यांच्याकडे नसलं तर मग वकारीत घ्यायची बर. आणि तयार करायचं. बर. हम्म. वडिलांच्या जर आठवणी सांगा की मला. वडिलांबरोबर काम केलं तुम्ही? हम्म? वडिलाबरोबर काय एक ठिकाणी काम केले का? रानात बी केले. होय. हम्म. रानात पण करायला जायचं का? रानात बी करायचं जायचं. सुतार काम? सुतार काम करायचं. हा. अजून काय करायचं? वडिलाबरोबर रानात जाऊन काय वैरण ही हा. काढायची आणायची ही असली सगळी कामं असायची पहिली. किती वर्ष केलं वडिलांबरोबर? वडिलाबरोबर केले की एक 4-5 वर्ष तरी केलं. होय. बारका असताना. बर. परत मग आपल्याला यायला लागल्यावर स्वतः करायला लागलो. वडील तुम्हाला कशी शिकवायचं जरा सांगा की. वडील पुढं जी काय लागते ती तयार ही बघून शिना करायचं म्हणून सांगायचं. बर. हे असं झालं पाहिजे. हा. ह्यात चुकता उपयोगाचं नाही. काय कुळव असो टिपण असो हा. ही चुकायचं का कधी? आ चुकायचं का कधी? पहिल्यांदा चुकायचं नाही. होय. हा, बर. पहिल्यांदा चुकायचं, वडील कावायचं, हा. परत अजून तसंच करायचं. बर. लाकडं खराब पण होत असतील ना? हा. हा. किती दिवस गेलं पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही करायला लागला हे काम? किती दिवस गेलं तुम्हाला चांगलं हे शिकायला? शिकायला गेले की एक 2 वर्ष गेली शिकायला. होय. बर. 2 वर्षात शिकलो. लोकांच्या शेतामध्ये पण जाऊन करत होता का हातेरा मग? हा, होय. लोकांच्या शेतात बी जायला लागायचं. इमारतीची कामं असली म्हणजे वडील कामाला गेले की त्यांच्याबरोबर जायचं. होय. हम्म. बर. आणि इमारतीची कामं काय काय असायची? कशी असायची नेमकी ती काय? काय माळीची कामं असायची, काय सोप्याची कामं असायची, बर. काय पत्र्याची कामं असायची. जी काय असतील तशी करायची. होय. कडीपाठ इमारती असायच्या ती बांधायच्या. आता ते लाकडी पाट असतात बघ, बसाई पाट असतात, पण ते लाकडी रवी असतो आपला. तसली का हातेरा काय बनवता का तुम्ही? तसल्या गोष्टी बनवता का? तसलं काय नाही. होय. ती वडील बनवत होतं ते रव्या कुटपाठ
होय हां वडील बनवायचे का बनवतात. कशानं वडील जे रवी बनवायचे लाकूड कशाच असतात होती त्याचं लाकूड असतं निपटीचं. बर निपट म्हणून चिनाल झाड असते झाड बर तेच. रवीचं हां बर लाकडं हुडकायला जायचं का तुम्ही मग? हा लाकडं हुडकायला जात होता का तुम्ही लाकडं बघायला जायला लागतं की. होय हं. रानात हुडकायला रानात हुडकायला जायला लागतं. होय कुलवाडी सांगायची आमच्या ठिकाणी आहेत अमक्या ठिकाणी आहे त्याचं होते का बघा चला. होय हां कोण सांगायचं ती असेच ना ज्याला पाहिजे ती माणसं. होय आता कुलवाडी म्हटलं बघा तुम्ही हां कुलवाडी. कुलवाडी म्हणजे कुलवाडी म्हणजे शेतकरी. बर 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 शेतकऱ्याला ते कामाला लागायचं. होय बर ती म्हणायचे आमच्या बांधाला हाय त्यात केवढं हाय लागतं तुम्हाला हाय बघा चला. बर मग मापात असलं तर तोडाय सांगायचं नसलं तर बारीक असलं तर बार काय म्हणायचं. बर बर कसं होतं पहिलं सुगीचा दिवस कसं होतं सुगीचे दिवस पहिलं चांगलं होतं. बर हम्म. कसे असायचे सुगी वगैरे कसे काढण्या मळण्या ते काय पेरण्या कशा चालू आहे पहिल्या काढण्या असायच्या काढायची माणसं परत ती काढून झाले की पेंड्या बांधायच्या गोळा करायचं पुन्हा ते माल तयार करायचा खळ्यातनं बर असं असायचं. हा मग तुम्ही ना ज्यावेळेस तुम्ही पेरण्या करायला जायचा नांगर चालवायचा हां तर गाणी वगैरे म्हणायचा का गाणी नव्हती येत. गाणी म्हणत नव्हता का हम्म. पहिल्यावर गाणी नाही होय दुसरे शेतकरी म्हणत असतील ही गाणी ज्याला येते ती म्हणणार. होय हम्म. म्हणत होती का म्हणत होती. मोठ चालवली का हो तुम्ही मोठ चालवली होय कुठं तुमच्या रानात चालवल्या का दुसऱ्याच्या आपल्या रानातच विहिरीवरच. होय हम्म. काय कशी असायची मग कशी चालवायची असायची त्या टाइमाचं फोटो काढायला पाहिजे होतं. फोटो काढण्याजोगं होतं तेव्हा. होय हम्म. बर काय कसं असायचं वेगळंच काम होतं तीन. हा मोठ चालवताना पण गाणी म्हणायची ना हां बर तुम्ही म्हणत होता काय मग गाणी मोटरची नाही आपल्याला येत नव्हती. तुम्ही शिकला नव्हता काय हम्म. होय सांगायचं रा मला ते दिवस मोठ चालवताना तो दिवस सांगायचं रा कसं होतं काय तेव्हा एवढं दिवस बऱ्यापैकी होतं ना. बर खाणं पिणं कसं असायचं त्यावेळेस हम्म. खाणं पिणं खाणंपिणं साधं असायचं. बर काय काय असं खायला कालवण भाकरी. बर कशा कशा असायची कालवून कशा असायची कालवण काय कशाचं बी वांग्याचं असायचं हा भाजीचं असायचं. बर पाखरं वगैरे राखायला जायचं का तुम्ही पाकर राखायला वे हा पाकर राखायला कवा तरी जायचं घरची जायची. हा पाखराकडले दिवस नाही. तुम्ही पहिल्यापासून इथं बाजारात बसता आहे ना हां ते बाजार भरतो का इथं बाजार भरतो कधी कुठल्या दिवशी असतो बाजार आहे तो शनिवारी. होय हम्म. कधीपासून तुम्ही बघता ही बाजार आहे बाजार बघतोय आम्हाला कळतोय असतं रे हाय. होय हम्म. कसा असायचा तुमच्या काळाला पहिला जुना बाजार कसा असायचा जुना बाजार चांगला असायचा की हा तेव्हा काय कळायचं नाही तर चांगला न वाईट का कळायचं. लोक कुठं कुठं नेते तिथे बाजार करायला इथं आ लोक कुठं कुठं नेते तिथे लोक बाजार करायला लांब नाही येते ती काय इट्यापासनं पंढरपुरापासनं हा इथल्या इथं वाड्या खेड्याची तरी हाय तीच पण ती लांब लांब जे काय म्हणजे एवढं आठवड्याच्या बाजारामध्ये काय आहे एवढं कशासाठी प्रसिद्ध आहे आठवड्याचा बाजार
बाजारला म्हणजे जी काय लागणाऱ्या वस्तू भेटते तेच त्या माणसासनी बर कुठं भेटेल तर आठवडी या बाजारात भेटेल. होय हम्म. बर त्यामुळं मोठा बाजार असतो, वर्गली असते गर्दी असते. आजोबा सांगायची तेव्हा येत नव्हतं तेव्हा ही पटाशी अशी धरायची हा पुन्हा ही फिरवून लावायची बर ती सांगत होतं. होय हम्म. बर बोलणं आठवते म्हणा तुम्हाला आजोबा हा आठवतं. होय काय म्हणायचं तुम्हाला हम्म. तुम्हाला काय म्हणायचे आजोबा आजोबा म्हणायचे ती कवा नाव घेत नव्हतं कोणाचं. मग हम्म. काय म्हणायचं असं धर तसं धर होय असं कर. तुम्हाला लाड काय लाड करत असतील की आजोबा तुमचे लाड करत होतं की. काय कसा करायचं लाड काय करायचं लाड बाकीचा काय नाही, हा काम केलं की काहीतरी खायच्या वस्तू बर आणणार. काय आणायचं काय बाजारात ना असेल ती काय असायचं त्यातनी आणू वाटेल ती आणणार. काय काय आणायचं जरा सांगा त्या काळात काय असायचं बाजारात? त्या काळात काय असायचं आहे भजी लाडू एवढंच असायचं. होय हां. बर आजोबा गाणी म्हणायची का आजोबा नव्हतं गाणी म्हणत. बर आजोबा म्हणजे काय शाळा चालते काय आजोबांची नव्हती शाळा. हा वडिलांबरोबरच्या काय आठवणी येत्या का जरा सांगा वडिलाबरोबरचे काय आठवण नाही त्या लय बोलत नव्हतं वडील. होय हा एकदा काम सांगणार हा की ह्या पद्धतीनं करा म्हणून ना बर ती करायचं. परत ती वडील आलं म्हणजे बरोबर आहे का चुकलंय बघायचं मग इथं असं का केलं तसं का केलं हा हे ह्याच्यासारखं झालंय का हा असं विचारायचं. होय आणि मग जसं तुम्ही काम करता अजून कोण आहे का हो काम करणार तुमच्या सोबत दुसरं कोण दुसरं चुलतं ही होतं की. होय हम्म. तुमचे पण करायचे काय काम हा, चुलतं पण काम करायचं. बर चुलतं ही तर माझ्या जोडीलाच असायचं. बर ती आता बंद झाल्यात. करत नाही ते का आता नाही. मोठे असतील तुमच्यापेक्षा आहे ना हा मोठं वय झालं असेल त्यांचं वय झाले. होय चुलत्यांनी काय शिकवलं होतं तुम्हाला तुमच्याकडून काय शिकला का तुम्ही चुलत्याकडून बी काहीतरी कामाची मदत शिकावी लागते. होय हम्म. हा आपल्याला कुठं काय असं जुळणं झालं तर विचारायचं चुलत्याला ते हा. सांगत होतं. होय हां. मग आता तुमच्या जुडेल दुसरं कोण आहे का नाही कोण येतं गावात काम करणार दुसरं कोण नाही. म्हणजे तुम्ही एकटंच काम करता आता हे हम्म. तुमच्या नंतर आता काम करणार मग कोण काम करणार दुसरा एक आहेच हा नारायण स्वतःला पोरगा आहे पण ती काय इकडे येत नाही ती काय नाही. ती तुमच्यासारखं हाताने करते का काम अशी त्यांच्याकडे रंदा मिशन आहे हाताने बी करते ती. बर रंदा मिशन आहे त्यांच्याकडे. बर ज्यावेळेस तुम्ही शिकला त्यावेळेस लय लोक काम करत असेल आहे ना सुतार काम हम्म. लय जण असतील करणारी काम तेव्हा लय जण होती. होय हम्म. कोण कोणी ती आठवते होतं मला कोण कोण काम करायचे होते काळात नाही. तुमच्या जवळची जरा मी आसपासच्या गावातली लोक आठवते आपण तसं नाही काय आठवत. हा आता ते पेटी भरली हाताने जरा दुसरी हाताची नाव सांगाय मला लय हातार येतात काय 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 त्या पेटीमध्ये हत्यार म्हणजे काय हीच किंवा आकाश करवत पटाशी किकर सामता रंदा हे असलीच. होय मोठा रंदा बारका रंदा हे असायची. तुम्ही ते कोळ बनवत आहे ना हां. त्या कोळवाला बघा ती ओलं पाडता तुम्ही ओलंच आहे ना ती हां होल जाय. त्याचं माप बीप कसं घेता तुम्ही काय कसं करतो तुम्हाला ते माप टेपनं घ्यायचं. हा कोळवाची काय पट्टी म्हणतात का त्याला काय म्हणतात ते ह्याला दिंड म्हणते. दिंड दिंड. बर आणि आता त्यात काय बसवायचं ते ह्यात तयार करून ही जानोळ ह्यात बसवायची. त्याला काय म्हणायचं जानोळ. जरा हातात घेऊन दाखवा प्रतीक त्याला काय म्हणायचं
ह्याला जानोळ म्हणायचं. होय. हम्म. किती जानवर बनावं लागते ती आता? 2. होय. ती पण बाबळीची जायची का ती पण? बाबळीचीच. होय. आणि अजून काय बनवायचं त्याला? काय बसवा त्याला दुसरं? त्याला दांडी बसवायची. हा. 2 दांड्या येते त्याच्यासारख्या. होय. 2 दांड्या, दांडीन फाउंड बसवायचं, पुन्हा ही जानोळी बसवायची. होय. ही कोणी बनवलेलं आहे? हा, ही जी जुनं आहे ती कोणी बनवलेलं आहे? हे जुनं पहिलं आम्हीच बनवले. होय. अजून आहे बघा. कधी बनवलेलं काय आठवतं का तुम्हाला ते? तसं काय आठवत नाही. होय. चांगलं कष्टाचं काम आहे या. कष्टाच आहे काम. घामच काढतो की. पावसात दिला तर पाऊस पडला त्यात पण कामे लागलं त्यात तुम्हाला. सुद्धा घाम येते. होय. बर. मग दुसरं कोण आलं का तुमच्याकडे शिकायला? आम्हाला सूत्रकाम शिकवा म्हणून वगैरे असं कोण आलं का तुमच्याकडे? येतं का शिकायला? शिकायला दुसरी येत होती. हा. कामं चालायची, हाताखाली गडी कामाला लागायचं. बर. मग ती ज्याला शिकायचं आहे ते हाताखाली यायचं. बर. मग ती शिकायची. किती जणांनी शिकवलं तुम्हाला आठवतं का? आतापर्यंत किती जणांनी शिकवलं तुम्ही? एक 5-6 गडी असायची, वरची होती, यायची, शिकायची. बर. थोडीशी यायला लागले की पुन्हा स्वतः करायची. होय. हम्म. आणि आता ही आपला पारंपरिक व्यवसाय ना, ही म्हणजे पारंपरिक खातर आहे ती शेतीची. हां. आता ही पुढेच निघायला लागली. आता ही हां पुढेच निघायला लागली म्हणलं आता ही. हां बुडीत निघायला लागले. काय त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता काय वाटायचं? हा. तुमच्या माघारी आता कोण करणारच नाही आता. नाही कोण करणार. हा. पोरं करत नाही ती म्हटल्यावर दुसरं कोण करणार आहे? आता ही तुमची शेवटची पिढी आहे का नाही? शेवटची. मग ही आजोबांच्या आधी कोण करत होतं का? आठवतं का तुम्हाला? त्यांनी काय सांगितलं होतं का तुम्हाला? कोण करायचं? आजोबा कशी शिकले होते वगैरे ते? आजोबाई त्या अगोदरची सगळी काम करत होते. होय. शाळा कमी असायची, हा. सगळी अडाणी माणसं. मग जी असं मोठं होईल तसं ते सुतारकाम केल्याशिवाय जमत नव्हतं. हा. आता ही पहिली शाळा पाहिजे. शिक्षण झालं की मग हे कामाला कोण येते तेव्हा? होय. मग शिकलेली लोक करत नाही हे काम हे? नाही ती करत. होय. म्हणजे जे अडाणी होती तीच करायची पहिली. अडाणी होती ती करायची. शिक्षण झालं की नोकरी कुठं आहे हुडकते ती. होय. मग हे काम कोण करणार? कष्टाचं काम करायला नको म्हणजे आहे का नाही? हां. मग शेतीच बुडून झाली का आता ही सगळी? शेती आता सगळी. हा. वाटतं का तुम्हाला शेती आता ही जर पारंपरिक या अवजार जर लोक नाही बनावं लागली तरी शेती करण्याची म्हणजे शेती हळूहळू कमी झाली होती? शेती कमी कुठली? वरची लोखंडी अवजारं निघते ती की. होय. हां लोखंडी ट्रॅक्टर आहेत, हा. ट्रॅक्टरनं करते ती. लोखंडामध्ये ते हायब्रिड झालं सगळं आता हायब्रिड. आहे का नाही? ते कान पीक पाणी पण हायब्रिड झालं. पीक पाणी पहिलंच हायब्रिड झालं ना काय. होय. तुमच्या काळात कसं होतं? हं? तुमच्या काळात? आमच्या काळात होतं चांगलं. ते सगळं देशी असायचं. होय. ज्वारी, बाजरी. हा. तुम्हाला देशी खायला मिळाल्या म्हणायचं. होय. आता तुमचं वय किती आहे? वय असेल 70. होय. म्हणजे तुम्ही अजून सुद्धा काम करता? होय. होय. मागाशी तुम्ही सांगितलं बघा, ते आधी सांगत होत ना, म्हणजे आता ट्रॅक्टर जरी असलं, ट्रॅक्टरची अवजार असते ती कामं नीट होत नाही ती. म्हणजे जी आता ही तुम्ही बनवली ती त्याच्यासारखी काम होत नाही ती. त्यासारखी नाही ती होत. हा. बैलासारखी होत नाही शेती सगळी. होय. राबाला पण लय लागते का? आता बैलांना काम करायचं म्हणलं कष्ट आहे त्याला. कष्ट आहे. हा. कष्ट आहे म्हणतानाच तिथनं माणसं बैलाचा नाद कमी केला. पहिली लोक काय कसं कष्ट करायचे काय? लई कष्ट करायला लागायचं. हा. करायचे का कष्ट लोक पहिली? केल्याशिवाय जमतच नव्हतं. हा. निम्यारातपासनं काढणी काढायची. बर. निम्यारातपासनं उठून शिना ज्वारी काढायची हा. आणि परत मग दिवस उगवायला बैलाची कामं करायची. होय. हा. आता 7-8 वाजल्याशिवाय कोण उठत नाही. होय. बैलाच पाट 4ला वैरण घालायला लागायची. हा. तुम्ही किती वाजता उठायचो? आम्ही उठायचो 5ला. होय. हम्म. बर. 5-5:30ला उठायचंच. हा.
5 वाजता येऊन मग इकडं कामाला येत इकडं. कामाला यायचं की. होय. सकाळी किती वाजता यायचं इकडं? सकाळी 7:30ला यायचंच.